घरी खांब्याला आल्यावर कामांची खूप धावपळ सुरू होती. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे तसं वातावरण शांत होतं. वावरात गव्हाच्या पेरण्या होऊन गेल्या होत्या, तर काही ठिकाणी कांद्याच्या लागवडी सुरू होत्या. गावची मोठ्या बाबाची जत्रा म्हटलं की रघुवीर खेडकर, दत्ता महाडिक, मंगला बनसोडे, काळू बाळू यांच्यापैकी 2 तमाशे गावात फिक्स यायचे. गावची पुढारी मंडळी आळंदीला कार्तिकी एकादशीला गेली की तिकडेच जत्रेची तारीख सांगून सुपारी देऊन यायची. वर्षातून एकदाच देवाचा उत्सव होतो, म्हणून जत्रा जवळ आली की प्रत्येकजण आपापली कामं उरकून घ्यायचा. पहिल्या दिवशी देवाचा छबिना डफाच्या तालावर वाजत गाजत रंगीबेरंगी काठ्या घेऊन निघायचा. गावातली मिरवणूक संपली की दुपारी बकरांच्या कंदुऱ्या असायच्या. कोणत्याही झाडाची सावली पाहून माणसं आपला पसारा मांडायची. जिकडं तिकडं चुलीचा धूर वर आकाशात जाताना दिसायचा. पहिल्या दिवशी तमाशा, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्याच हाजऱ्या, संध्याकाळी कुस्त्याचा फड, असं आमच्या जत्रेचं ठरलेलं टाईमटेबल असायचं. हे इतकं तंतोतंत चालायचं की बरोबर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिवस टेकला आणि कुस्त्या संपल्या की समजायचं जत्रा झाली म्हणायची. माझी आता डिग्री संपत आली होती, त्यामुळे गावातली बरीच मंडळी माझ्याकडे शिकलेला पोरगा म्हणून पाहायला लागली होती. कोणीही ओळखीचा भेटला म्हणजे, अरे कधी आला निवृत्ती, आता पुढचं कसं, नोकरी कुठं लागन, असे त्यांचे बरेच प्रश्न असायचे. मी पण जो भेटेल त्याला असं काही विचारल्यावर अजून बरंच बाकी आहे असं सांगून मोकळा व्हायचो. नवीन 6वं सेमिस्टर सुरू व्हायला अजून 15-20 दिवस बाकी होते, त्यामुळे सुट्टीत जेवढी मदत घरच्यांना होईल ती कमीच. या उद्देशानं मी आता घरच्या भाजीपाला विक्रीला नानांच्या बरोबर राहुल, संगमनेर, म्हैसगाव असं जात होतो. तिथं मी माझं स्वतंत्र दुकान मांडायचो. बरेच दिवसापासून आजूबाजूच्या म्हैसगाव, कोळेवाडी या खेड्यांमध्ये सायकलवर फिरून भरपूर भाजीपाला विकल्यामुळे मला आता चांगली समज आलेली होती. आता तर मी पदवीचं शिक्षण घेत होतो, त्यामुळे बाजारात स्वतंत्र दुकान टाकलं यात काही नवल नव्हतं. गावातले आणि मळ्यातले लोक माझं नवल करायचे, त्यामुळे मी आणखीन प्रोत्साहित होऊन माझं काम आणखीन जोरात करायचो. भाजीपाल्याचा बाजार संपला की नेमानं आपला सगळा हिशोब संध्याकाळी घरी निघायच्या अगोदर तिथल्या तिथे नानांकडे जमा करून टाकायचो. माझ्या मोकळ्या झालेल्या भाजीपाल्याच्या पाट्या एकात एक घालून त्यात काटा मापं टाकून बारदानानं फिट्ट बांधायचो. नंतर वेळ असला तर गावातल्या माणसांबरोबर गप्पा गोष्टी करायच्या आणि दिवस मावळतीला गेले की गावचा रस्ता धरायचा, असा नित्यक्रम सुरू होता. ज्या दिवशी बाजार नसेल त्या दिवशी दुसऱ्या दिवशीच्या बाजारासाठी वावरातून भाजीपाला काढून ठेवायला लागायचा. असा सगळा वेळ कामामुळे कसा निघून जायचा याचा पत्ताही लागत नव्हता. आमची 4-5 दिवस उन्हाळ कांद्याची लागवड दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार होती, त्यामुळे बाजारात भाजीपाला विकण्यापेक्षा लागवडीचं काम महत्त्वाचं असल्यानं मी नानांबरोबर त्या दिवशी सकाळपासून कांद्याचं रोप उपटायला लागलो होतो. वावरात रोजाना असलेल्या बायांना रोपाचा पुरवठा करणं आणि लागवड झालेल्या कांद्याला दुपारनंतर पाणी देणं ही कामं मी आणि दत्ता करत होतो. एकदा लागवड सुरू झाली की विहिरीची पाण्याची बारी कोणाची असो, लागवड होऊन आंबवणी होईपर्यंत विहिरीचा ताबा लागवडधारकाचाच असायचा. कारण लागवडीचं काम खूप महत्त्वाचं. एकदा कांदे चिकटून गेले म्हणजे नंतर 1-2 दिवस पाण्याचं मागं पुढं झालं तरी धाकायचं. त्याप्रमाणे सामायिक विहिरीत आमचे चुलते अण्णा आणि तात्या समंजसपणे विहिरीचे सगळे हक्क दत्ताकडे सुपूर्त करायचे. त्यांची जेव्हा लागवड असेल तेव्हा आम्हाला जशी त्यांच्याकडनं सवलत मिळाली त्याप्रमाणे त्याची परतफेड केली जायची. एकदा लागवडी संपल्या की उन्हाळ कांदे निघेपर्यंत पाण्याच्या बारीवरून नंतर बरेच खटके उडालेले मला आजही आठवतात. पण दुसरा दिवस उजाडला की पुन्हा खेटामेटी करावी लागत असल्यानं आणि एकमेकांशिवाय पर्याय नसल्यानं काल झालेले सगळे प्रकार प्रत्येकजण विसरायचा. पाण्याच्या अडचणीतून मार्ग काढत आपली पिकं कशी चांगल्या पद्धतीनं पिकवली जातील याकडे सगळ्यांचा कल होता. पश्चिमेला डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी पूर्वेकडून आमचं पाचटाचं सपार उत्तरेकडे तोंड करून होतं. समोर ओट्यावर कडुलिंबाचं झाड, घरासमोर बांधलेल्या 2 गाया, 2-3 शेळ्या, असा आमचा प्रपंच. सपराच्या उजव्या भिंतीपासून फक्त 10 फुटावर राहुरी साकूर असा कच्चा रस्ता होता. रस्त्याच्या खाली सरळ टप्प्याटप्प्यावर जमिनीचे 3 तुकडे उतारावर विखुरलेले होते.
डोंगराकडील घराच्या डाव्या भिंतीपासून संपूर्ण डोंगराकडे वनविभागाची हद्द असल्यानं डोंगर सरकारी होता. त्या लोकांचं डोंगरावर खूप बारीक लक्ष होतं. दरवर्षी खड्डे खोदून झाडं लागवडीची कामं व्हायची, त्यामुळे जंगल चांगलं वाटलं होतं. दरवर्षी लावलेली झाडं जपलीही जात होती, त्यामुळे गावातला कुठलाही डोंगर बोडका राहिलेला नव्हता. वनविभागाचे दिनेश भोयर, मुरली वरपे आणि अण्णा भांडकोळी याचा सर्वीकडे कडक पहारा होता. जर कोणाचं जनावर सापडलं तर त्याला ते लगेच कोंडवाडा दाखवायचे. पावसाळ्यात माझ्या घराजवळचा सगळा परिसर एकदम प्रसन्न दिसायचा. आपण जर डोंगराच्या शेंड्यावर गेलं तर आमची तीनही वावर एकदम टप्प्याखाली शेजारी शेजारी 3 काडेपेट्या ठेवल्यासारखे दिसायची. तसं 2 वर्षांपासून आमच्या खांब्याला पाऊस पाणी बारा होता. मागच्या वर्षी आम्ही खालच्या 1.25 एकरात ऊसाची लागवड केली होती. तसं पाहिलं तर मागच्या वर्षी याच वावरात ऊसाचं पहिलं पीक एकदम जोरात निघालं होतं. 1.25 एकरात 84 टन ऊसाचे सगळे 60 ट्रक भरून गेले होते. ऊसाच्या थळातून ट्रक बाहेर निघायला खूप धूर मारत निघायची. वजन बी तसंच होतं ना ऊसाला. ट्रक तिकडून खाली होऊन मोकळा भरायला आला की नाना ड्रायव्हरला पहिला प्रश्न विचारायचे, विकास किती भरली कालची गाडी? त्यावर आमच्या गावातला ड्रायव्हर विलास दातीर हातभर जीभ लांब बाहेर काढून म्हणायचा, अजी दादा लय शिपारत गाडीची बुवा, 14 टन बसली कालची खेप, वजनच मोक्कार ऊसाचं. चांगलं वजन आल्यामुळे नाना एकदम समाधानी होऊन परत पुढच्या कामाला बिलगायचे. रान एकदम कसदार असल्यामुळे नानांनी चांगलं लक्ष देऊन पीक आणलं होतं आणि आता त्याचीच दुरी गेली होती, ती पण 57 टन. आम्हाला वाटलं होतं तालुक्यात नंबर येईल म्हणून उत्पादनात, पण काय झालं काय माहिती. काही का असे ना, ऊसामुळं नानांनी स्लॅबचं घर बांधायच्या डोक्यात प्लॅन केला होता. आता ऊस तुटून कारखान्याला गेला त्यामुळे आणखीन उभारी आली होती. नानांनी त्यांची पूर्ण ताकद ऊसाला लावली होती. गावातली आणि आजूबाजूची सगळी शेतकरी मंडळी नानांच्या या पीक उत्पादन पद्धतीचं नवल करत होती. नानांची शेती आणि मी BSc ॲग्री करतो याचा कुठेतरी मेळ बसला असं लोकांना वाटायचं, पण ते तसं काही नव्हतं. नवीन स्लॅबचं घर बांधण्याचा विचार मनोमन पक्का केला होता. घरातला प्रत्येकजण त्याप्रमाणे कामाला लागला होता. दत्ता माझ्याहून 2 वर्षांनी लहान असूनसुद्धा त्याच्यावर कामाचा जास्त भार होता. आता तो 10वी नापास झाल्यानं घरीच 17 नंबरचा फॉर्म भरून काम करून परीक्षा देणार होता. जवळपास यापुढे भविष्यात शेतीची सगळी सूत्रं त्याच्याकडे नकळत जाणार होती. वरच्या वावरात गायांसाठी घास टाकलेला होता. आता आजपासून आमची मधल्या वावरात कांद्याची लागवड सुरू होती. दुपारी 1 वाजला असेल. मी लागवड केलेल्या कांद्यांना पाणी देत होतो. दत्ता आणि नाना रोप उपटून लागवडीसाठी देत होते. आम्ही आमच्या न्याहाऱ्या उरकून कामाला लागलो होतो. अक्काला घरची भांडी कुंडी कपडे धुवायला थोडा उशीर झाला होता. सगळी कामं उरकून बायांना आणि आम्हाला पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन अक्का निघाली होती. वावराचे तुकडे जवळपास 10-15 फूट टप्प्याखाली असल्यानं बांध हळू उतरावा लागत असे. तिच्या डोक्यावर पाण्याचा हंडा असल्यानं ती बांधावरनं जपून उतरत होती, पण तिचा पाय कसा सरकला हे कळायच्या आत ती हंड्यासकट अचानक जागच्या जागी पाय मुडपून पडली. पाण्याचा हंडा मात्र एक थेंबही न सांडता तिने जसाच्या तसा डोक्यावर धरून ठेवला होता. आपला पाय मोडलाय हे तिला कळून चुकलं होतं. डोळ्याला अंधाऱ्या यायला लागल्या. अरे दत्ता, अरे इकडे या लवकर या, माझा पाय नेवरती, अरे चल ना भाऊ. असा आरोळी आवाज माझ्या कानावर पडला. नाना आम्ही सगळे तिच्याकडे पळत गेलो. पोटरीमध्ये आणि घोट्यामध्ये तिच्या पायाच्या हाडाचा चुरा होऊन गेला होता. ती आता रडायला लागली. आम्हाला सुचेना काय करावं. मी त्याच हंड्यातलं पाणी तिच्या तोंडावर शिंपडलं. उन्हाचा तडाखा खूप असल्यानं तिला चक्कर आलेली होती. मी तिला लहान मुलासारखं पाठकोळी उचलून घेतलं आणि घरी घेऊन आलो. हाडाचं काही नुकसान झालं किंवा मोडतोड झाली तर त्यावेळी आम्ही सरळ दरडगावच्या गोपाळबाबा आणि त्यांचा मुलगा एकनाथ मामा यांच्याकडे धाव घेत असो. आमच्या एकत्रित कुटुंबाचा पसारा खूप मोठा असल्यानं 30-35 माणसांमध्ये वर्षातून बऱ्याच वेळा कोणाचा मुरगळा, लचका, शिर भरणं, वात येणं अशी बारीक सारीक तक्रारी असायच्या. त्यामुळे दरडगावला कोणी ना कोणी जायचं. आज अक्काचा पाय मोडल्यामुळं समोरच्या शिवाजी तात्याची मोटरसायकल नानांनी घेतली आणि सरळ एकनाथ मामालाच इकडे घेऊन आले. मामानं अंदाजपंचे पाय तपासून बघितला. बरीच मोडतोड झालेली आढळून आली, पण हाड बसवण्यात मामा परंगत आहे असं आम्ही समजायचो. त्याप्रमाणे मामानं त्याच्या पद्धतीनं हाडाची बांधणी केली आणि हालचाल न करण्याचा सल्ला दिला.
पायावर आता उभं राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे संध्याकाळपासूनच आमचा भाकर तुकड्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. अक्काला जागेवरून हलता येणारच नव्हतं. सगळ्या गोष्टी जागेवर करायला लागणार होत्या. अक्काच्या डोळ्यातनं अजूनही पाणी येत होतं, पण शेजारच्या गहिना काकू आणि शांता काकूनं मथे गप आता रडू न ग, कवापासनं डोळ्याला धारा लागला तुझ्या, समजा बरोबर होते. आता जे झालं ते झालं, त्याला काय करणार, ही पोरं काय करतील. घरामध्ये मी, नाना आणि दत्ता अशी त्रिकोणी कुटुंबाची अक्का मालकीण होती. त्यामुळे झालेला प्रकार आमच्या सगळ्यांसाठी खूप वेदना देणारा ठरला. त्यात हाताखाली लहान पोरगे असती तर जमलं असतं. मुली होत्या त्या तिन्हीच्या तिन्ही सासरी नांदायला गेल्या होत्या. मग तिला आणखीनच आठव आला, आता माझं हे कोण करेन एवढे सगळे दिस. सगळ्या पोरी सासरवासनी आहेत, मोठ्या नंदीचं काय खरं नाही. गावात असून सुद्धा काय उपयोग आहे तिचा. आता तर ती ऊस तोडीला गेली औरंगाबादच्या पुढं फुलंबरीला. इकडं काय बी झालं तरी ते काय बोलावणार नाहीत. भामाचा बी नवीन संसार सुरू झाला आहे आता. असं म्हणून ती आठवणी काढून आणखीन रडायला लागली. मला आणि दत्ताला त्या दिवशी काय करावं हे सुचत नव्हतं. नानांनी सुद्धा डोक्याला हात लावून घेतला होता. आता 5 वाजून गेले होते. वावरात कांद्याची लागवड परस्वाधीन बायांच्या भरोश्यावर सुरू होती. आता वाकडीच्या मंगल अक्कीला बोलवल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. फोनची व्यवस्था नसल्यानं मला सरळ जीपगाडी धरावी लागणार होती. शेवटी म्हैसगाव, राहुरी, श्रीरामपूर, वाकडी असा प्रवास, खूप वेदनादायी प्रवास होता तो सुरू झाला. मी म्हैसगावातून जसा जीपमध्ये बसलो तसा माझ्या अश्रूंचा बांध फुटला, एकदम गलबलून आलं. मी ते इकडं वाकडीला मंगल अक्कीला आणायला चाललो, पण तीही सासूरवाशीण होती. तिलाही किती दिवस ते पाठवणार हाही प्रश्नच होता ना. जसजशी गाडी पुढे जाईल तसतशी मला अक्काची आठवण यायला लागली. मला फक्त तिचा तो आधू झालेला पाय दिसत होता. लहानपणी तिने मला बऱ्याचदा पाटकोळी उचलून घेतलं होतं. आज पाय मोडल्यानंतर मी तिला उचलून पाटकोळी घरी आणलं होतं. तो प्रसंग सारखा माझ्या डोळ्यासमोर येत होता. मन उचंबळूत होतं. आणि नानाला दत्ताला संध्याकाळची भाकरी. तरी आज संध्याकाळचा प्रश्न इकडून तिकडून सुटला, पण पुढचं काय या विचारात मी वाकडीला येऊन पोहोचलेलो होतो. अक्का बरेच दिवस उभीच राहू शकत नव्हती. नानांनी तिच्यासाठी वॉकर आणलं होतं, पण तिला उभं राहणं अजिबात सहन होत नव्हतं. तिच्या आंघोळीपासून सगळं जागच्या जागी सुरू होतं. त्यामुळं मंगल अक्केला नानांनी थांबून धरलेलं होतं. गावातली नंदा अक्की जवळ असूनही आमच्या काही कामात येत नव्हती. पण आता मंगल अक्कीला पण पुढं थांबणं शक्य नव्हतं, म्हणून ती 2-3 दिवसापूर्वी तिच्या घरी निघून गेली होती. मी आणि दत्ता खजील होऊन जायचो. हाताला येईल ते काम करायचो. सकाळी उठल्या उठल्या गायांचा शेणकूर पाणी केल्यावर मत्याच्या विहिरीवरनं प्यायला ताजं पाणी 4-5 खेपा आणून टाकल्या की नंतर गायांना घास कापायचा आणि पुढे वावरातल्या कामाला लागायचं. आमच्या पुढे कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. कॉलेजची परीक्षा संपल्यावर इकडं येतानाच 6व्या सेमिस्टरच्या रजिस्ट्रेशनची तारीख डिक्लेअर करून टाकली होती. त्यामुळे मी लवकरच परत धुळ्याला येऊन गेलो. ठरलेल्या दिवशी रजिस्ट्रेशन केलं. लगेच 6व्या सेमिस्टरची लेक्चर्स, प्रॅक्टिकल सुरूही झाली. पहिल्या 8 दिवसात 5व्या सेमिस्टरचा निकाल लागला होता. त्यावेळी माझा ग्रेड पॉईंट होता 8.56%, म्हणजे 85.60%. माझ्या पहिलीपासूनच्या शैक्षणिक इतिहासात मी सर्वोच्च मार्कांचा टप्पा गाठला होता. मला एवढे जास्त मार्क्स मिळू शकतात हे मला तेव्हा पहिल्यांदा समजलं. माझ्या डोळ्यांवर त्या दिवशी माझाच विश्वास बसत नव्हता. 5व्या सेमिस्टरला एवढे चांगले मार्क मिळूनही घरी अक्का पाय मोडून पडली असल्यानं माझ्या आनंदावर विरजण पडलं होतं. घरची परिस्थिती खूप बिकट झाली होती. मी तसा पत्रानं खुशाली घेत होतो, पण कितीही हाल असले तरी पत्रात इकडं सगळं खुशाल आहे, तू काळजी करू नको, अभ्यास कर, चांगले मार्क मिळव, असंच मला खुशालीचं पत्र यायचं. मनात मी म्हणायचो, मला चांगले मार्क पडले, आता देवा घरची परिस्थिती चांगली कर. तर हे सगळं आपल्या हातात नव्हतं ना. 20-25 दिवस झाल्यावर एक दिवस अशीच अक्काची आठवण झाली, म्हणून सकाळी नाश्ता करून पारोळ चौफुलीवरनं भाडं कमी लागतं म्हणून ट्रकनी मनमाडपर्यंत आलो. तिथून एसटीनं राहुरी गाठली. संध्याकाळी 5-5:30 वाजता घरी जाऊन पोहोचलो. अक्का वॉकर घेऊनच चालत होती. पत्रात जसं लिहून यायचं तसं इथं काहीच नव्हतं. बऱ्याच दिवसाचं नानांच्या डोक्यात असलेलं घराचं काम सपराच्या मागच्या बाजूला पाया खोदून चालू केलं होतं. सिमेंट, विटा आणि लोड बेरिंगचं काम करून वर स्लॅब टाकायचं ठरलं होतं. सगळं त्यांच्या हिमतीवर चालू होतं.
खाणारी तोंडं जास्त, कमावणारा माणूस एक. भामा अक्कीचं आता सगळं सुरळीत चालू होतं. नाना आणि अक्काला बरेच दिवसाची असलेली तिची चिंता आता मिटली होती. तसं पाहिलं तर कुठंही जा, भांड्याला भांडं लागल्यावर थोडाफार आवाज होणारच, पण तडजोड केल्यावर त्या आवाजाचं प्रमाण खूप कमी होतं हे मात्र नक्की. आम्ही सर्वजण तिच्या संसारासाठी बऱ्याच दिवसापासून चिंतेत होतो. तिच्यासाठी योग्य स्थळ आल्यावर नानाने बरोबर जुळवून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी दत्ताचं मधल्या वावरात कांद्याला पाणी देणं सुरू होतं. दुपारी स्वयंपाक झाल्यावर अक्का आणि मी तिथेच लिंबाखाली बसलो होतो. तिला उठायला बसायला शेजारी माणूस असला तरच त्याची मदत घेऊन जमायचं म्हणून मी तिच्याबरोबर थांबलो होतो. शेजारच्या शांता काकू आणि गहिना काकूची यावेळी अक्काला खूप मदत झाली होती. अधूनमधून त्या दोघींपैकी कोणीतरी सारखं लक्ष द्यायच्या. 2 घरांमधलं अंतर 100-150 मीटर असल्यानं बऱ्याच वेळा त्यांचं आरोळ्या देऊन येणं जाणं चालायचं. आज मी होतो म्हणून त्यांनी तसा काही आवाज दिला नव्हता. अक्का माझ्याबरोबर बोलता बोलता अंथरुणा शेजारी पडलेली वाळलेली घासाची काडी भुईवर रेघा मारत म्हणाली, नेव्रती, चांगली शाळा शिक भाऊ तू तरी, थोडं राहिले आता. इकडं तुझा बाप आणि दत्ता लय मरणाचं काम करतात तुझ्या शिक्षणासाठी. मी अशी किती दिवसापासून मोडली पडली जागेवर. मला उठता येईना का बसता येईना. सगळ्या पोरी ज्यांच्या त्यांच्या घरी नांदतात. माझ्या हाताखाली आता एखादी सून असती तर पोरींना कशा पायतारच दिला असता. या सपरात किती दिवसापासून हाल होत्यात पावसाळ्यात. बसाय जागा राहत नाही, त्याच्यामुळं तुझ्या बापाने घराचं मानाव घेतलं. जरी मार्कून आणा इंजिनियर कोण पिल्यान केला तरी सगळं काम काशीनं ठकार करणार आहे ना मजुरीनं. कारखान्याकून कर्ज मिळणार आहे म्हणून चांगलं झालं. इकडं पावसाळ्यात तांबाटी केले होते, रुपया काढला नाही. त्यांना शेवटाला वाटलं गोतावलेलं भांडवल तरी सुटन, पण ते सुद्धा हाती आलं नाही. मागच्या महिन्यात मांडी वालेली आपली बांडी गाय गेली. 7वा महिना होता तिला. तिच्या पोटात प्लॅस्टिकचा केवढा मोठा कागद गेलता. सारखी पोट फुगवायची. नंतर तिने चारा खाणं पार बंद करून टाकलं होतं. शेवटी डॉक्टरचा बी काही इलाज चालं ना, त्याने बी हात टेकले. पण आपलं लय मोठं नुकसान झालं. आता ती जनली असती तर दररोज 20 लिटर दूध गेलं असतं का नाही डेअरीला. तुझ्यासाठी सांभाळली होती खरं आम्ही ती. महिन्याच्या महिन्याला पेमेंट होईल आणि तुला पैसे पाठवायला सोपं जाईन, पण झालं उलटं. दत्तानं लय जीव लावला होता तिला. शेवटी मेल्यावर तिला हळद कुकू लावताना पोटात तुटत होतं. शेजारची शिवाजी तात्याची बैलजोडी आणली होती वाढायला. 2-3 दिवस दत्तासुद्धा कडू घास गिळत होता. इकडं काय चालतं आमचं आम्हाला माहिती. तुला तरी आम्ही सगळं सांगत नाही, आणि सांगून तरी काय करता. तुझ्या मागं तुझं लिखापडीचं काम राहतं. एवढं असूनसुद्धा तुझा बाप दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत तुला तिकडे मनी ऑर्डर करतोय. त्याच्याकडे पैसे असू नसू करतो का नाही. नाही तर चैनच पडत नाही त्यांच्या जीवाला. एक तर हा भाऊ बेनापा झाला. तुझ्या आमची मदार आहे बाबा सगळी. त्या दिवसांनी अक्कानं मला एवढं सांगून माझी झांजच उतरवली. मीही बसल्या बसल्या, तुम्ही माझी काय काळजी करू नका, मी माझा बरोबर अभ्यास करतोय, तशी वेळ येऊ देणार नाही. नानानं पण समजून सांगून टाकलं मी बराच वेळा विचार करत होतो तिने सांगितलेल्या त्या सगळ्या गोष्टींवर. परत तिला थोड्या वेळानं वावरात लावलेल्या टमाट्याची आठवण झाली. यांचं काय घडतं काय माहिती, अजून तरी तसं काय खरं दिसेना. आपलं पीक चांगलं आलं का भाव खाली येणार म्हणजे येणार. मिळाला चांगला भाव तांबाट्याला तर मिटन थोडंफार कर्ज, नाही तर आहेच ये रे माझ्या मागल्या. 2-3 वर्षापासून अशी साथच बसना बघ चांगली. तिघास्ता जरा बरं झालं होतं, तसं घडायला पाहिजे ना आता. तसं पाहिलं तर अक्काचं हे दुखणं, घरची कामं, नानांनी खोदलेला घराचा पाया, दत्ताची संपलेली शाळा, हे सगळं डोळ्या पडून जात नव्हतं. अक्का म्हणायची, तू आता जाय धुळ्याला, भेटला मला आता. काली सुरू झालं ना तुझं, मागं पडशील नाही तर 11वी सारखा. डोकं लावून कर सगळं. टमाटे पण जास्त साथ देणार नव्हते हे आता कळून चुकलेलं होतं. गुंतवलेलं भांडवल निघालं तरी बस असं नाना म्हणायचे. पर्यायच नव्हता राहिला काय. अक्कानं मला परत यावेळी 11वीची आठवण करून दिली होती, पण आता तसं काही होणार नव्हतं. बळच 2-3 दिवस राहून मी परत हॉस्टेलला आलो. इकडे कॉलेज सुरळीत चालू झालं होतं, तर मधूनच अक्काचा मोडलेला पाय मला दिसायचा. 2-3 दिवसात मिड टर्म परीक्षा सुरू होणार होती. 7-8 दिवस त्यात कसे निघून गेले कळलंच नाही. लगेच कोल्हापूरला स्पोर्ट्स वीक विद्यापीठानं ठेवला होता. बरीच पोरं तिकडे जाऊन आली.
नोटीस बोर्डावर गॅदरिंगची तारीख लागली होती. यावेळी गुणवत्तेनुसार विशाल सैतवाल कॉलेजचा चेअरमन तर उदय पाटील जनरल सेक्रेटरी झाले होते. त्यांनी गॅदरिंगची तयारी चांगली केली होती. यावेळी दूरदर्शनचे मुख्य वृत्तनिवेदक डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं. आत्तापर्यंत मला खेळामध्ये एकही बक्षीस मिळालं नव्हतं. पव्यात टकलेला 4-5 बक्षिसं मिळणार होती. 3-3 वेळा तोच उठणार म्हणून त्याचं एक बक्षीस मी घेणार असं आमचं हॉस्टेलला ठरलं. कार्यक्रम सुरू झाल्यावर त्याचं नाव पुकारलं. ठरल्याप्रमाणे मी उठलो तर पोरांनी एकच गोंगाट केला, पण मी सरळ कोणाचाही न ऐकता कान बंद ठेवून ते बक्षीस घेऊन आलो. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात नीत्या चव्हाणबरोबर मी भांगडा नृत्य केलं. गोप्या मुंडे आणि मच्छू कुटे या दोघांनी माकडाचा खेळ केला होता. गोप्या मदारी तर मच्छू माकड झाला होता. गोप्यानं मुसलमानी गोल टोपी घालून लुंगी अडकवली होती, दोरी बांधून हातात माकड धरलं होतं आणि त्या माकडाचं नाव झम्मुर्रे असं ठेवलं होतं. गोप्यामधूनच म्हणायचा, चल झम्मुर्रे, नाच नाचायगा क्या. तेवढ्यात मच्छू कुटे नुसता बसल्या बसल्या उड्या मारायचा. आम्ही प्रेक्षक खूप हसायचो. निलेश मगर आणि भारत कासारनं सुद्धा छोटीशी मिमिक्री सादर केली होती. भारत कासारनं तोंडाला पावडर लावल्यासारखं सगळं तोंड भुरकं फाटक करून ठेवलं होतं. मला पण असं काहीतरी करावं असं वाटत होतं, पण यावर्षी वेळच मिळाला नव्हता म्हणून शेवटच्या वर्षी बघू असं ठरवलं. कॉलेजचे फिशपॉंड खूप रंगायचे. आनंद मुळे आणि मला गायछाप खाण्यावरनं पोरांनी फिशपॉंडमधनं खूप छेडलं होतं. माझ्यावर फिशपॉंड असला की ते वाचणारा राहुल पाटील पोरं हसायला लागली की 2 मिनटं सांगणं बंद करून मुलांना मनमोकळा हसू द्यायचा. यावर्षी स्कॉलरशिपमध्ये मिळालेले थोडे पैसे मी टेपसाठी वापरले होते, कारण मनोरंजन अभ्यासा इतकं महत्त्वाचं आहे हे हॉस्टेलला गेल्यावर कळलं होतं. बरेच जण अशा वागण्याला बेताल वागणं म्हणायचे, पण कोणी आम्हाला घरून भेटायला आलं तर टेप आणि कॅसेट आम्ही पलंगाखाली लपवून ठेवायचो. या रंगपंचमीला गावातल्या सिनियर पोरांनी हॉस्टेलच्या बऱ्याच मुलांना तपकिरी रंगाच्या नशा येणाऱ्या गोळ्या वाटल्या होत्या. ज्यांनी त्या गोळ्या वाटल्या त्यांनी या हाजमोलाच्या गोळ्या आहेत, खाऊन बघा असं म्हणून मोफत वाटल्या होत्या. महेश नागपूरकरनं तर तथाकथित हाजमोला खाऊन दुपारनंतर बराच वेळ हॉस्टेलमध्ये इकडे तिकडे पळत धिंगाणा घातला होता. दुसऱ्या दिवशी 8 वाजता प्रॅक्टिकल सुरू झालं तेव्हा काल काय झालं हे त्याला काहीच आठवत नव्हतं. त्याच दुपारी हायवेला जाऊन पोरांनी दादागिरी करून ट्रक अडवून पैसे जमवले. रात्री त्यातून TV हॉलला पिक्चर आणायचं ठरलं होतं. संत्र्याचा ट्रक लांबून ओळखू यायचा, कारण त्याला लावलेले आडवे बांबू ट्रकच्या थोडे बाहेर आलेले असायचे. पोरं मागं माकडासारखी लटकून हात घालून संत्री काढायची. बराच धिंगाणा घातला पोरांनी 2 दिवस. गावातली मंडळीसुद्धा आमच्या पोरांच्या नादाला लागत नव्हती. रंगपंचमी झाल्यावर प्रॅक्टिकलचं मॅन्युअल कम्प्लिशन आम्ही सुरू केलं. तणांचा वीड अल्बम मी खूप सुंदर बनवला होता, तसा परीक्षेचा हळूहळू अभ्यासही सुरू केला होता. घरची सगळी परिस्थिती दिवसातून 1-2दा तरी डोळ्यासमोरनं जायची आणि ते आठवलं म्हणजे माझा अभ्यास आणखीन जोरात सुरू व्हायचा. सर्व पोरांना अवघड वाटणारे पॅथॉलॉजी, कृषी अर्थशास्त्र, ॲग्रिकल्चर केमिस्ट्री हे विषय मला सोपे जायचे. दूध आणि दुधाचे पदार्थ करायलासुद्धा यावर्षी खूप इंटरेस्ट आला होता. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सच्या मार्केटिंग प्राईस विषयाचे सगळे आलेख आणि उदाहरणं मी तोंडपाठ करून टाकली होती. सीड टेक्नॉलॉजी शिकवायला आमचे साई क्लबचे मेंबर माटे सर असल्यामुळे चिंता राहिलेली नव्हती. हॉर्टिकल्चरला पाटील सरांनी फळ प्रक्रिया, जाम जेलीसारखे पदार्थ इत्यंभूत शिकवले होते. फक्त आता पेपर चांगले लिहून मोकळं होऊ हे चक्र माझ्या डोक्यात फिरत होतं. परीक्षेचं वेळापत्रक नोटीस बोर्डवर लागलं. ठरल्याप्रमाणे सगळे पेपर व्यवस्थित देऊन टाकले. शेवटच्या वर्षाची सगळी मुलं डिग्री संपून गावाकडं आवरून निघाली. ज्यांचा पुढच्या वर्षी राहुरीला MScला नंबर लागेल ते परत भेटतील, पण ज्यांचा लागणार नाही ते भविष्यात कुठे भेटतील काय माहिती. मनमाड जवळच्या नागपूरचा विजय पवार आणि लासलगावचा प्रशांत शेळके हे दोघंही हॉस्टेलच्या समोर रिंगवर गप्पा मारत बसले होते. ते घरी निघायच्या तयारीत होते. आपण घरी चाललो म्हणून प्रत्येकाला थोडं वाईट वाटत होतं. प्रशांत शेळकेनं आपली स्वतःची डोक्यालिटी वापरून जिवलग मित्रांसाठी कृषीविषयक माहितीच्या घडीच्या डायऱ्या केल्या होत्या. त्यांनी मलाही एक दिली. खूप छान माहिती होती. नंतर बरेच जण रिंगवर गोळा झाले. एकमेकांच्या भेटी घेऊन ते चौफुलीपर्यंत पायी जाऊन पुढं रिक्षानं निघून गेले. या सगळ्या पोरांची माझ्या डिग्रीमध्ये खूप मदत झाली होती.
त्यांचं इथलं कार्य पूर्ण झालं होतं म्हणून ते त्यांच्या पिशव्या घेऊन हॉस्टेल कायमचं सोडून गेले होते. त्यांच्याकडे पाहत मी पण पुढच्या वर्षी असाच कॉलेज सोडून निघून जाणार हा विचार करत होतो. पुढच्या वर्षी 7व्या सेमिस्टरला 6 महिने शेतकऱ्यांच्याबरोबर रावे प्रोग्रॅमसाठी म्हणजेच रुरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्ससाठी आम्ही सगळेजण जाणार होतो. 3 वर्ष पूर्ण झाल्यानं माझी जबाबदारी जास्त वाढली होती. घरी आलो तर अक्का हळूहळू चालायला लागली होती, त्यामुळे आमची चिंता थोडी मिटली होती. पण तिला स्वयंपाकाला कोणाची तरी मदत लागायची. मी घरी आल्यावर वावरातलं काम बघून तिला मदत करायचो. दत्ताला आता माझा चांगला आधार झाला होता. अक्काच्या पायाच्या दुखण्यापासनं एखाद्या चालू गाडीची कानखीळ निसटून जावी तशी आमच्या घराची अवस्था झालेली होती. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण ऐकूयात साहित्य पंढरीचे चॅनलवर उद्या. तोपर्यंत नमस्कार.